लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अंबड गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत MPDA आणि खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी अरबाज शेख याला मुंबईतून अटक केली आहे। या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी विरोधात पोलिसांना मोठं यश मिळालंय। अरबाज मोहम्मद शेख, वय वर्ष 25, राहणार शिवाजीनगर, नाशिक। याच्यावर 2017 पासून खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दहशत माजवणे, अवैध शस्त्रांचा वापर अशा गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत। वारंवार कारवाई करूनही त्याच्या गुन्हेगारीत सुधारणा होत नव्हती, त्यामुळे त्याच्यावर MPDA अंतर्गत स्थानबद्धतेचे आदेशही देण्यात आले होते। मात्र कारवाई टाळण्यासाठी तो फरार झाला होता। दरम्यान 20 एप्रिल 2026 रोजी साईबाबा गार्डन, शिवाजीनगर येथे गणेश बोरा यांच्यावर कोयत्यानं हल्ला करून खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता। या प्रकरणानंतर आरोपी फरार झाला होता। तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तो मुंबईतील विक्रोळी येथे असल्याचं निष्पन्न झालंय। त्यानुसार 25 एप्रिल रोजी अंबड गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार प्रकाश बोडके, परमेश्वर दराडे, योगेश चव्हाण, भगवान जाधव यांच्या पथकानं विक्रोळी येथे सापळा रचत आरोपीला अटक केली आहे। आरोपी विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये अनेक गंभीर गुन्हे नोंद असून त्याच्या अटकेमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था मजबूत होण्यास मदत होणार आहे। या कारवाईसाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। तर तांत्रिक विश्लेषण विभागाचं देखील मोलाचं सहकार्य लाभलंय। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।